गुड मॉर्निंग. आणि आमचा दिवस आज तिसरा आहे वर्कआउटचा. आणि माझी दिवसाची सुरुवात ही डायरेक्ट झोपेतून उठून वॉशरूमला जाऊन डायरेक्ट रिद्धूच्या टिफिन पासून होते. आज रिद्धूला मी चिला बनवला आहे कुळिदाच्या पिठाचा आणि याच्यामध्ये मी बीट टाकलेलं आहे किसून. तर तो चिलामध्ये त्याला वेगवेगळ्या मी रोज वेगवेगळ्या भाजीपाला टाकते, म्हणजे तो ते खाऊन घेतो. कारण डायरेक्ट असं लहान मुलांना दिल्यावर ते खात नाही. त्यामुळे मग मी हे असं बनवते आणि त्याला चिला आवडतो पण खूप. तो पूर्ण संपवून येतो टिफिन. आता आम्ही पटकन आज कॉफी प्यायला दूधच नाहीये, कॉफी पिते आणि लगेच वर्कआउटला जातो आम्ही. तर बघू. जिम साठी रेडी आहे. आज दिवस तिसरा आहे आणि पटकन रिद्धूला शाळेत सोडवलं आणि आम्ही आता चाललोय जिमला. ओके, तर आज आहे दिवस तिसरा आणि रिद्धूला वगैरे सोडून आली. हे लिफ्ट मध्ये मी रिद्धूला सोडून आली आणि आता टिफिन वगैरे त्याला झालं, त्याला सोडवलं आणि आता आम्ही निघालोय वर्कआउटला. मी वर्कआउटची लिस्ट सध्या देते. वर्कआउट एवढं सगळं दाखवू शकत नाही कारण माझंच अंग खूप दुखतंय आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, तिथं व्हिडिओ काढणं एवढं पॉसिबल होत नाहीये. तर वर्कआउट झालं माझं, आम्ही आलो आणि मी काही दिवसांनी वर्कआउट सांगेल. आता सध्या फक्त ही मी जी लिस्ट तुम्हाला दिसते, ह्या लिस्टमध्ये मी सध्या हे वर्कआउट आज केलं आहे. पण मी पण सध्या खूप दिवसांच्या गॅपने सुरुवात केली असल्यामुळे मी पण पूर्ण सेट नाही मारत आहे. 12-12चे असे 3-4 सेट असतात. मी अर्धे 6-7-8 असं करते, कारण नाही तर अचानक खूप बॉडी पेन होऊन जातं. आणि हळूहळू मी वेट पण वाढवणार आहे, सेट पण वाढवणार आहे. त्या गोष्टी पण वर्कआउट तेच राहणार. आता तुम्ही जर याच्या आधी कधी आयडिया असेल तुम्हाला जिम इक्विपमेंटची, कसं यूज करायचं कसं काय, तर तुम्ही अजून थोडं यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघून सुरुवात करा. आणि जर तुम्ही एकदमच नवीन असाल तर तुम्ही पर्सनल ट्रेनर लावा. ओके, तर आता वर्कआउट झालं आहे आणि आता मी कोणत्याही ब्रँडची तुम्ही प्रोटीन पावडर घेऊ शकता. वर्कआउट झाल्या प्रोटीन पावडर घ्यायची. तर आता प्रोटीन पावडर झाली आणि आता लगेच मी खाणारे अंड्याचं आमलेट. 3 अंडे घेतले, त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि थोडंसं टोमॅटो. आणि हा जो तवा आहे याला खूप कमी तेल लागतं, म्हणजे नाके बराबर. तुम्हाला दाखवते मी कसं आमलेट बनवते ते. आणि जर तुम्ही जेंट्स असाल तर याच्यामध्ये फक्त सेम हेच, फक्त याच्यामध्ये तुम्ही बटाटे पण टाकू शकतात. बटाट्याचे स्लाईस टाकायच्या, म्हणजे ज्यांना बॉडी मसल वगैरे बनवायचे, बॉडी बनवायची, त्यांना कसं काब्स पण थोडे एक्स्ट्रा पाहिजे लेडीजपेक्षा. आणि लेडीज असेल तर हे स्किप करा बटाटे वगैरे सगळं आणि कमी तेलामध्ये आमलेट करायचं. बस फक्त मी एवढं तेल टाकलं, 1-2-3 थेंब म्हणू शकतो आपण. आणि तर मी पटकन आमलेट बनवते. फ्लिप केली आहे आणि माझ्या हस्बंडसाठी हे बनवते. सेम मी माझं असंच करणार आहे आणि यांना फक्त मी थोडंसं चीज लावणार आहे. डॉमिनोजमध्ये आपल्याला चिली फ्लेक्स वगैरे मिळतात ना, ऑर्गॅनो चिली फ्लेक्स, त्याचा असा उपयोग. खूप टेस्टी लागतं हे असं ऑमलेट खाल्लं की. मस्त असं ऑमलेट बनवलं आहे. हा माझा, मी प्रोटीन पावडर घेतली, आता हे खाणार आहे. एवढ्या याच्यात होऊन जाईल. पुन्हा 2-3 तासांनी भूक लागेल तर तेव्हा बघेल काहीतरी. तर एक 4-4:15 वाजलेत. थोडंसं नॅप घेतला, 15-20 मिनिटाची झोप घेतली. कारण वर्कआउट पुन्हा आल्यावर सगळं साफसफाई, झाडू, फरशी सगळ्या गोष्टी करून थोडं थकवा आला होता. आणि आता 4-4:30 वाजता आम्ही बनवतोय बेसन पीठ. आहे बेसन पिठाचे चिले बनवते मी. ती दह्यासोबत खाणार आहे कारण बेसन पिठामध्ये पण भरपूर प्रोटीन असतं. आणि बेसन पिठामध्ये 2-3 गाजर, शिमला मिरची, कांदा या सर्व गोष्टी टाकल्या आहेत. तर हे मी दह्यामध्ये गूळ टाकलेला आहे कारण मला नुसती दही आवडत नाही बिलकुल पण. बेंगलोरमध्ये खूप दिवसांनी पाऊस पडला आणि त्यामुळे आम्ही आता मस्त घेते मी कॉफी. आणि ॲक्च्युली खायची तर खूप वेगवेगळ्या काही इच्छा आहे, पण ती सगळी मारून आता मी फक्त पिते कॉफी. डिनरला मी बनवते चिकन. मॅरिनेशन करते सध्या दही, बाकी आलं लसूण, थोडंसं कढीपत्ता, कोथिंबीरची पेस्ट, जिरं आणि थोडासा मसाला, हळद. आता हे मॅरिनेशन तर केलं आहे, पण इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही किती तेलात ते बनवतायत. तर मी ह्या ठिकाणी जे एअर फ्रायर आहे माझ्याकडे,
हे एअर फ्रायर आहे. तर याच्यामध्ये खूप कमी तेलामध्ये पण खूप छान असं चिकन बनतं. म्हणजे खूप 1 चमचा तेलामध्ये मी हे चिकन बनवणार आहे आणि हाच माझा डिनर आहे. आणि मला रिद्धू पण आहे माझं बाळ, त्याच्यासाठी आणि यांच्यासाठी थोडंसं त्यांना एक्स्ट्रा कार्ब्स पाहिजे. तर त्यांच्यासाठी मी दलिया बनवणार आहे मुगाच्या डाळीमध्ये. आणि हाच माझा, आणि मी फक्त चिकन खाणार आहे. तर मी तव्यावर बस एवढंच तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता हे अर्धा किलो चिकन आहे. तर ते मी एअर फ्रायरमध्ये बनवते. इथं पण तेल कमी लागतं, पण मी आज इथे ट्राय करणार आहे ह्या तव्यावर, नॉनस्टिक पॅनवर. मस्त कढीपत्ता, बटाटा, टमाटा घालून दलिया बनवते. मसाला जास्त नाही टाकणार आहे कारण रिद्धू पण आहे दलिया खाणार आहे. मी फक्त चिकन खाणार आहे एवढं डिनरला. आणि हे आहे डिनर माझ्या हस्बंडचं आहे बघा. इथे पण मी चिकन आहे आणि हा सोबत दलिया बनवला आहे. तर हा असा आहे आमचा डिनर. तर असा आहे आमचा डिनर. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण आमच्यासोबत वजन कमी करा. थँक्यू.